जिल्ह्यातील शेतकरी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे संकटात सापडलाय। या खरीप हंगामात शेतकऱ्यांकडे पेरणी करण्यासाठी पैसे नाहीयेत, त्यामुळे शेती पडीक राहण्याचा धोका निर्माण झाला होता। परंतु शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ मिळाली आहे। आज एकाच दिवशी 3 एकर शेती असलेल्या 250 शेतकऱ्यांना पेरणीसाठी कापूस तर बियाणं दिलं गेलंय। या हंगामात 750 शेतकऱ्यांना बियाणं वाटप करण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मानस आहे। मागील 10 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतोय आणि याचा दिलासा मात्र शेतकऱ्यांना नक्कीच मिळतोय। यवतमाळ जिल्हा हा दुर्दैवाने पूर्वीपासूनच आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नावारूपास आलेला आहे। या ठिकाणी इथली प्रशासन व्यवस्थासुद्धा उदासीन स्वरूपाची आहे। शेतकऱ्यांसाठी कोणी या शेतकऱ्याचा या जिल्ह्यामध्ये कोणी वाली नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये मनसेच्या वतीने गेल्या 15 वर्षापासून हा उपक्रम राबवला चाललेला आहे। जे गरजवंत शेतकरी आहे, जे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आहे, अशा कुटुंबांना मनसेच्या वतीने 3 एकराचं बियाणं, त्यामध्ये कॉटन आणि तूर हा प्रमुख त्यामध्ये घटक आहे। अशा प्रकारचं 3 एकराचं बियाणं मनसेच्या वतीनं मोफत उपलब्ध करून देण्यात येते। दरवर्षी हा उपक्रम 100 लोकांपासून सुरू झाला। आज 700 ते 900 लाभार्थी या उपक्रमाचे दरवर्षी असतात। या पहिल्या टप्प्यामध्ये आज 250 शेतकऱ्यांना वाटप होणार आहे आणि हा उपक्रम 15 वेळा चालणार आहे। सर, मी वडगाव पोलीस स्टेशन येथून आलेलो आहो। मला असं माहीत पडलं की अनिल हमदापुरे साहेब यवतमाळमध्ये म्हणजे गरीब लाभार्थ्यांना, शेतकरी बांधवांना बियाणं 3 एकरापर्यंत वाटतात। माझ्याकडे 3 एकर शेती आहे आणि ते मला म्हणजे आज इथं मी आलो तर त्यांनी मला 3 एकराचं 3 बॅग बियाणे आणि तूर हे बियाणं दिलेलं आहे। त्यांनी म्हणजे 5-10 वर्ष झाले की ते असा कार्यक्रम राबवत आहे। त्यांच्यासोबत गजानन पोटे आणि साजिदबाई हे सुद्धा असतात। त्यांनीच मला कळवलं की अनिल भाऊकडे जा म्हणून। त्यांनी फार माझी मदत केली। सध्या माझी कंडिशन नव्हती बियाणं घेण्याची, त्याच्यामुळे त्यांचे लाख लाख आभार। मी वयासुल्यावरून आलो आहे। आपली गरीब परिस्थिती आहे म्हणून इथं आलो आहे बियाण्यासाठी। मला 3 एकर शेती आहे, आपल्यापाशी कोरडवाहू आहे। आपल्याला 3 थैल्या आणि सरकीच्या आणि तुयरची भेटलेली आहे आणि त्या थैल्या भेटल्यामुळे आभार मानतो। आम्हाला माहिती होती की बियाणं वाटप होते म्हणून आम्हाला माहिती झाली, म्हणून आम्ही इथं आलो। काय नाव तुमचं? रवी जाधव आहे।